नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भात. कधी-कधी श्रीमंत होण्याचा सर्वात धोकादायक सल्ला खूप सुंदर शब्दात लपलेला असतो. मनापासून इच्छा करा, युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करेल. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता. ऐकायला तर खूप भारी वाटतंय. पण एक प्रश्न आहे, जर फक्त विचारामुळे पैसा येत असेल, तर जगात सर्वात जास्त श्रीमंत लोक ते असायला हवेत, जे दिवसभर पैशाचा विचार करतात. पण रिॲलिटी उलटी आहे. ज्यांना पैशाची सर्वात जास्त गरज असते, त्यांच्या आयुष्यात पैसा सर्वात कमी असतो. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन खोटा आहे का? किंवा आपण त्याचा अर्थ चुकीचा घेतोय का? आज आपण द सिक्रेट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे एकदम वेगळ्या नजरेनं बघणार आहोत. ना अंधश्रद्धा आहे, ना मोटिव्हेशनल भाषण आहे, ना रोज आरशासमोर उभे राहून मी करोडपती आहे म्हणण्याचा सल्ला आहे. आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच श्रीमंत होण्यासाठी कसा वापरता येतो. पण त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करूया. युनिव्हर्स तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसा ट्रान्सफर करत नाही. पण तुमचा मेंदू, तुमच्या सवयी, तुमचे निर्णय, तुमचं नेटवर्क, तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि तुमची आर्थिक डिसिप्लिन हे सर्व मिळून तुमच्यासाठी संपत्ती तयार करू शकतात. आणि कदाचित हाच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खरा अर्थ आहे. आजच्या काळात हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे, पण प्रत्येकाच्या हातात पैसा नाही. Instagramवर लाईफस्टाईल आहे, YouTubeवर सक्सेस स्टोरी आहेत, रील्समध्ये 25व्या वर्षी करोडपती आहेत, पॉडकास्टमध्ये मनी माइंडसेट आहे आणि WhatsAppवर एका रात्रीत पैसा डबल करणारे भरपूर गुरु आहेत. माणूस कन्फ्युज्ड आहे. त्याला वाटतं कदाचित माझे विचार गरीब आहेत, कदाचित मी श्रीमंती डिझर्व्ह करत नाही, कदाचित मी पॉझिटिव्ह विचार केला तर पैसा येईल. हीच ती जागा आहे जिथं लॉ ऑफ अट्रॅक्शन लोकांना मदत करू शकतो आणि फसवू देखील शकतो. कारण विचार पॉवरफुल असतात, पण विचार म्हणजे पैसे नाहीत. विचार म्हणजे दिशा, पैसा म्हणजे परिणाम आणि डायरेक्शन आणि रिझल्ट यांच्यामध्ये एक खूप मोठी गोष्ट असते, ॲक्शन सिस्टम. एक छोटी स्टोरी बघूया. एका सिटीमध्ये 2 मित्र असतात. पहिला मित्र रोज म्हणतो, "मी श्रीमंत होणार. माझ्याकडं मोठं घर असेल, गाडी असेल, फायनान्शियल फ्रीडम असेल." तो व्हिजन बोर्ड बनवतो, मोठ्या गाडीचा फोटो लावतो, सुंदर घराचा फोटो लावतो, दररोज व्हिज्युअलायझेशन करतो. दुसराही मित्र श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहतो, पण तो एक वही काढतो. पहिल्या पानावर लिहितो, "माझं मासिक उत्पन्न किती आहे? खर्च किती आहे? कर्ज किती आहे? इन्व्हेस्टमेंट किती आहे? कुठल्या स्किलमुळं माझं उत्पन्न वाढू शकतं? पुढच्या 5 वर्षात मला कोणत्या असेटमध्ये गुंतवणूक करायची आहे?" दोघांची इच्छा आहे, पण एका माणसाकडे इच्छा आहे, दुसऱ्या माणसाकडे इच्छा प्लस सिस्टम आहे. 10 वर्षानंतर पहिला माणूस अजूनही म्हणतोय, "मी पॉझिटिव्ह विचार करतोय, पण युनिव्हर्स मला टेस्ट करतंय." दुसरा माणूस काय म्हणतोय, "मी अजून श्रीमंत नाही, पण माझं नेटवर्क दरवर्षी वाढत आहे." इथंच खरा फरक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा मॅजिक नाहीये. ते मेंटल प्रोग्रामिंग सिस्टम आहे. तुम्ही तुमच्या मेंदूला काय शोधायला सांगता, त्यावर तुमचा मेंदू जगात काय सबस्क्राईब पाहतो नक्की हे करा ठरतं. आणि हो, उदाहरणार्थ, तुम्ही घंटी एखादी दाबायला नवीन कार विसरू घ्यायचं नका. ठरलं आणि अचानक तुम्हाला रस्त्यावर तीच कार सर्वत्र दिसायला लागते. त्या कार अचानक वाढलेल्या नसतात. तुमचं अटेन्शन बदललेलं असतं. यालाच सायकॉलॉजीमध्ये रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणतात. म्हणजे तुमचा मेंदू लाखो गोष्टींपैकी काही गोष्टींना प्रायोरिटी देतो. आता हेच पैशाबद्दल देखील लागू होतं. जर तुम्ही स्वतःला सतत सांगत असाल, "माझ्याकडे पैसे नाहीत, पैसा टिकत नाही, गुंतवणूक म्हणजे श्रीमंत लोकांचं काम आहे, माझ्यासारख्या माणसाला काय जमणार?" तर तुमचाच मेंदू अपॉर्च्युनिटी शोधत नाही. तो एक्सक्यूज शोधतो. तो रिस्क बघतो, तो फेल्युअर बघतो, तो लोकं काय म्हणतील हे बघतो. तो सुरक्षित वाटणारे पण गरीब ठेवणारे डिसिजन घेतो. पण जर तुम्ही विचार करायला सुरुवात केली, माझं उत्पन्न 20% कसं वाढवू? माझा खर्च कुठं लीकेज होतोय? मी कोणती स्किल शिकू? मी दर महिन्याला किती इन्व्हेस्टमेंट करू? मला कोणत्या लोकांच्या सहवासात राहायला हवं? तेव्हा तुमचा मेंदू उत्तर शोधायला सुरुवात करतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे विचारांनी पैसा ओढणे नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे लक्ष बदलून संधी ओळखणं. पण इथं एक खूप मोठी अडचण आहे. लोकं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सर्वात मोठा भाग घेतात, विश करा. सर्वात कठीण भाग सोडतात, आयडेंटिटी बदला. कारण श्रीमंत होण्यासाठी फक्त बँक बॅलन्स बदलून चालत नाही. तुमची आयडेंटिटी बदलावी लागते. गरीब माइंडसेट म्हणजे गरीब जन्म नाही. गरीब माइंडसेट म्हणजे असा विचार, पैसा आला की लगेच खर्च करायचा. कर्ज घेतलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. महाग वस्तू घेतली म्हणजे स्टेटस वाढलं. इन्व्हेस्टमेंट पुढच्या महिन्यापासून. फायनान्शियल प्लॅनिंग रिटायरमेंट नंतर. स्टॉक मार्केट म्हणजे जुगार. बिझनेस म्हणजे धोका. स्किल शिकायला वेळ नाही, पण रील्स बघायला 3 तास नक्की आहेत. आणि वेल्दी माइंडसेट म्हणजे असा विचार,
पैसा आला की आधी स्वतःला पे करायचं. कर्ज इन्कम वाढवत असेल तर असेट, खर्च वाढवत असेल तर ट्रॅप. महाग वस्तू घेतल्याने स्टेटस वाढतं, पण असेट घेतल्यानं फ्रीडम वाढतं. इन्व्हेस्टमेंट छोट्या रकमेतून सुरू होते. रिस्क टाळायची नसते, ते समजून घ्यायची असते. लर्निंग हा खर्च नाहीये, फ्युचर इन्कमवर इन्व्हेस्टमेंट आहे. द सिक्रेट लोकांना सांगतं की तुम्ही जे फील करता ते अट्रॅक्ट करता. फायनान्स सांगतं तुम्ही जे रिपीट करता ते कंपाऊंड होतं. हे वाक्य लक्षात ठेवा. तुमचे थॉट्स तुमचे ऍक्शन बनतात. तुमचे ऍक्शन तुमच्या हॅबिट्समध्ये बनते. तुमचे हॅबिट तुम्हाला कॅश फ्लो बनवून देते. तुमचा कॅश फ्लो तुमचं फ्युचर नेटवर्थ बनवते. म्हणून श्रीमंत होण्याचा लॉ ऑफ अट्रॅक्शन असा सुरू होतो. मला पैसा हवा आहे इथून नाही. तो सुरू होतो मी पैशाबद्दल एक जबाबदार माणूस आहे इथून. हा छोटा फरक खूप मोठा आहे. कारण मला पैसा हवा आहे हा निडी विचार आहे, पण मी पैशाबद्दल जबाबदार माणूस आहे ही आयडेंटिटी आहे. ही आयडेंटिटी बदलली की डिसिजन बदलतात. चला आता स्टेप बाय स्टेप बघूया. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून वेल्थ बिल्ड करण्याचा प्रॅक्टिकल फ्रेमवर्क काय आहे. पहिली स्टेप क्लिअरिटी. अनेक लोक श्रीमंत व्हायचंय म्हणतात, पण श्रीमंत म्हणजे काय हे त्यांना माहित नसतं. कुणासाठी 10 लाख श्रीमंती आहे, कुणासाठी 1 कोटी, कुणासाठी पॅसिव्ह इन्कम, कुणासाठी कर्जमुक्त आयुष्य, कुणाच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता संपणं, कुणाच्या महिन्याच्या शेवटी पॅनिक न होणं. जर गोल क्लिअर नसेल तर अट्रॅक्शन व्याग राहतं. मला खूप पैसा हवा आहे हे गोल नाही. मला 10 वर्षात 1 कोटी नेटवर्थ तयार करायचं आहे. त्यासाठी दर महिन्याला 25,000ची इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि दर 2 वर्षांनी इन्कम वाढवायचं आहे हे गोल आहे. युनिव्हर्स व्यागी भाषेत काम करत नाही. तुमचा मेंदूही नाही. ब्रेनला इन्स्ट्रक्शन पाहिजे, नंबर्स पाहिजेत, टाइमलाईन पाहिजे, डायरेक्शन पाहिजे. क्लिअरिटी नसलेलं ड्रीम म्हणजे धुक्यात गाडी चालवण्यासारखं आहे. तुम्ही चालत असता पण कुठं पोहोचताय ते कळत नाही. दुसरी स्टेप बिलीफ. बिलीफ म्हणजे अंधविश्वास नाही. बिलीफ म्हणजे इंटरनल परमिशन. काही लोकांना पैसा हवा असतो, पण मनातून ते पैशाला चुकीचं मानतात. पैसा वाईट आहे. श्रीमंत लोक स्वार्थी असतात. पैसा जास्त आला की माणूस बदलतो. आपल्या घरात कोणी करोडपती नाही, मग आपण कसे होणार. हे थॉट्स दिसायला हार्मलेस वाटतात, पण तुमच्या ऍक्शनच्या ब्रेक सारखे काम करतात. तुम्ही ऍक्सिलेटर दाबता, मला वाढायचं आहे, आणि आतून ब्रेक लागलेला असतो, पण जास्त पैसा वाईट आहे. अशा वेळेला माणूस स्वतःची ग्रोथ थांबवतो. तो चांगल्या अपॉर्च्युनिटी टाळतो. मोठं काम घेण्याआधी घाबरतो. इन्कम वाढू शकतं तिथं तो स्वतः रेट कमी करतो. इन्व्हेस्टमेंट सुरू करण्याआधी परिपूर्ण वेळ शोधतो. म्हणून वेल्थ अट्रॅक्शनचा दुसरा नियम आहे. मी पैशाबद्दल काय मानतो. पैसा वाईट नाही, पैसा चांगलाही नाही. पैसा अँप्लिफिकेशन आहे. तुम्ही जसे आहात पैसा ते मोठं करतो. तुम्ही डिसिप्लिनड असाल तर पैसा स्वातंत्र्य देतो. तुम्ही इनरिस्पॉन्सिबल असाल तर पैसा गोंधळ वाढवतो. तुम्ही उदार असाल तर पैसा इम्पॅक्ट वाढवतो. तुम्ही दिखावा करणारे असाल लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढतं. म्हणून पैसा बदलण्याआधी माणूस बदलायला लागतो. तिसरी स्टेप आहे खूप महत्वाची. द सिक्रेट मध्ये फिलिंगला खूप महत्व दिलं जातं, पण याचा चुकीचा अर्थ घेतला जातो. लोक म्हणतात मी श्रीमंत असल्यासारखं फील करतोय आणि मग क्रेडिट कार्डवर महाग खरेदी करतात. हे फिलिंग नाहीये, ही फायनान्शियल सुसाईड आहे. फक्त प्रीमियम पॅकेजिंग मध्ये. रिच फील करायचं म्हणजे रिच स्पेंडिंग करायचे नाही. रिच फील करायचं म्हणजे रिच डिसिजन मेकिंग करायचं. श्रीमंत माणूस प्रत्येक वेळेला महाग वस्तू घेत नाही. तो प्रत्येक वेळेला असेट, लायबिलिटी, कॅश फ्लो, अपॉर्च्युनिटी बघतो. तो स्वतःला विचारतो, हे मला फ्रीडम देते की ईएमआय. हे मला स्किल देते की टेम्पररी डोपामाइन. हे मला असेट बनवते की सोशल मीडियावर 2 दिवसाचं व्हॅलिडेशन देतंय. खरं इमोशनल एलिगन्स म्हणजे क्लॅम्प कॉन्फिडन्स. म्हणजे पैसा आल्यानंतर वेडे न होणं. पैसा गेलं तर तुटून न पडणं. मार्केट खाली गेलं तरी पॅनिक न होणं. मार्केट वर गेलं तर इगो न वाढवणं. वेल्थ बिल्डिंग बोरिंग वाटतं, कारण ते रोजच्या रोज छोट्या डिसिजन मध्ये लपलेलं असतं. जगाला जॅकपॉट हवा असतो, वेल्थला पेशन्स हवा असतो. चौथी स्टेप आहे अटेन्शन कंट्रोल. तुम्ही ज्याकडे अटेन्शन देता ते वाढतं, पण आजचा काळ अटेन्शन चोरतोय. तुम्ही वेल्थ बिल्ड करायचं ठरवताय, पण तुमच्या स्क्रीनवर येतं नवीन फोन लॉन्च, नवीन कार ऑफर, ट्रॅव्हल रील्स, ट्रेडिंग प्रॉफिट स्क्रीनशॉट. आजच हा स्टॉक घ्या, हा कॉइन 100x जाईल. फक्त 21 दिवसात मिलेनियर माइंडसेट. तुमचं गोल लॉंग टर्म आहे, पण तुमचं अटेन्शन शॉर्ट टर्म डोपामाइन मध्ये अडकतं. मग लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही, कारण लॉ ऑफ डिस्ट्रॅक्शन जास्त स्ट्रॉंग असतो. श्रीमंती अट्रॅक्ट करायची असेल तर डिस्ट्रॅक्शन टाळता आली पाहिजे. हे खूप अंडर रेटेड आहे. तुमचे सोशल मीडिया फीड्स तुमच्या फायनान्शियल फ्युचरवर प्रभाव टाकतात. जर तुमच्या फीडमध्ये फक्त लक्झरियस, क्विक मनी, कंपॅरिझन असेल
तर तुमची डिझायर वाढेल, पण डिसिप्लिन कमी होईल. जर तुमच्या फीडमध्ये लर्निंग, बिझनेस, इन्व्हेस्टिंग, हेल्थ, प्रोडक्टिव्हिटी आणि रिअल केस स्टडीज असतील, तर तुमचा स्टँडर्ड वेगळा बनेल. तुम्ही ज्या कॉन्टेंटमध्ये राहता, हळू तुम्ही तसं विचार करायला लागता. म्हणून तुमच्या मोबाईलचं अल्गोरिदम तुमच्या मनी माइंडसेटला सायलेंट पार्टनर बनवतं. कधी मित्र, कधी शत्रू. 5वी स्टेप आहे ॲक्शन लूप. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सर्वात मोठा गैरसमज इथं आहे. लोकांना वाटतं थिंक, बिलीव्ह, रिसीव्ह. पण वेल्थ क्रिएशनमध्ये फॉर्म्युला असा असतो थिंक, बिलीव्ह, ॲक्ट, लर्न, ॲडजस्ट, रिपीट अँड कंपाऊंड. हे शेवटचे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. लर्न, ॲडजस्ट, रिपीट. कारण पहिला प्लॅन परफेक्ट नसतो. पहिली इन्व्हेस्टमेंट परफेक्ट नसते. पहिला बिझनेस परफेक्ट नसतो. पहिला इन्कम सोर्स देखील परफेक्ट नसतो. पहिली स्ट्रॅटेजी देखील कायम काम करत नसते. पण जो माणूस रिपीट करतो तो इम्प्रूव्ह होतो. जो माणूस इम्प्रूव्ह होतो तो कंपाऊंड होतो. कंपाऊंडिंग फक्त पैशात होत नाही. कंपाऊंडिंग नॉलेजमध्ये होते. स्किल कंपाऊंड होतं. नेटवर्क कंपाऊंड होतं. रिपिटेशन कंपाऊंड होतं. डिसिजन मेकिंग कंपाऊंड होतं. फायनान्शियल कॉन्फिडन्स कंपाऊंड होतो. आज तुम्ही ₹5,000 इन्व्हेस्टमेंट करताय. तेवढं महत्वाचं नाहीये. तुम्ही इन्व्हेस्टमेंट आयडेंटिटी सुरू करताय. हे महत्वाचं आहे. आज तुम्ही स्किल शिकताय. ती लगेच पैसा देणार नाही. पण पुढच्या 3 वर्षात ती तुमचं इन्कम सिलिंग बदलू शकते. आज तुम्ही अननेसेसरी ई-एम-आय टाळताय. ते ग्लॅमरस नाहीये. पण ते तुमच्या फ्युचर फ्रीडमचा पहिला ब्रेक आहे. इथं हिडन मेकॅनिझम समजून घेऊया. वेल्थ अचानक येत नाही. वेल्थ हळू इनविजिबल पद्धतीने जमा होते. जसं वजन वाढताना रोज आरशात फरक दिसत नाहीये. पण 5 वर्षांनी फोटो बघितला की शॉक बसतो. तसंच सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, स्किल बिल्डिंग आणि कर्ज कंट्रोल याचं देखील आहे. रोजचा फरक दिसत नाही, पण 10 वर्षांनी माणूस दुसऱ्या आर्थिक जगात असतो. आता अनकम्फर्टेबल मॅथ बघूया. समजा 2 लोक आहेत. दोघांचं वय 25 वर्ष आहे. दोघांचं इन्कम देखील सारखंच आहे. पहिला माणूस म्हणतो माझं इन्कम कमी आहे, इन्व्हेस्टमेंट नंतर करू. दुसरा माणूस म्हणतो माझं इन्कम कमी आहे, म्हणून मी इन्व्हेस्टमेंट आज सुरू करतो. दुसरा दर महिन्याला ₹5,000 ची इन्व्हेस्टमेंट करतो. पहिल्या वर्षी काही फरक पडत नाही. दुसऱ्या वर्षानंतर देखील काही फरक दिसत नाही. पण 5 वर्षानंतर थोडा फरक दिसतो. पण 5 वर्षांनी फरक फक्त पैशाचा नसतो. दुसऱ्या माणसाने 20 वर्ष स्वतःला डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टर म्हणून ट्रेन केलेलं असतं. तो मार्केट सायकल बघतो. तो फॉल बघतो. तो ग्रीड कंट्रोल करतो. तो टॅक्स, ॲसेट अलोकेशन, रिस्क कंपाऊंडिंग समजतो. तो इन्कम वाढल्यावर इन्व्हेस्टमेंट देखील वाढवतो. पहिला माणूस अजून परफेक्ट टाईम शोधतो. इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन क्वाइटली काम करतो. कारण दुसऱ्या माणसानं पैसा अट्रॅक्ट केला नाही. त्यानं इन्व्हेस्टर बिहेवियर अट्रॅक्ट केलं आणि इन्व्हेस्टर बिहेवियरनं पैसा अट्रॅक्ट केला. हा मोठा फरक आहे. हाईप म्हणते तुम्ही करोडपती असल्यासारखा विचार करा. पण रियालिटी काय असते? तुम्ही करोडपती होणाऱ्या माणसासारखा निर्णय घ्या. हाईप काय म्हणते? मनी फ्रिक्वेन्सी मॅच करा. रियालिटी सांगते इन्कम रेट, इन्कम, सेव्हिंग रेट, इन्व्हेस्टमेंट रिटर्न आणि टाइम हॉरिझन मॅच करा. हाईप सांगते युनिव्हर्स प्रोव्हाइड करेल. रियालिटीमध्ये काय असतं? मार्केट रिवॉर्ड त्याला करतं ज्याच्याकडे पेशन्स आहेत, ज्याच्याकडे रिस्क मॅनेजमेंट आहे, ज्याच्याकडे कॅपिटल अलोकेशन आहे. हाईप म्हणते बिलीव्ह आणि रिझर्व्ह. रियालिटी सांगते बिलीव्ह, बिल्ड, बजेट, इन्व्हेस्ट, प्रोटेक्ट आणि रिपीट. म्हणून लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायनान्शियल व्हर्जन जास्त कठोर आहे. कारण ते तुमच्याकडून इमॅजिनेशन नाही, ट्रान्सफॉर्मेशन मागतं. आता एक गोष्ट महत्वाची आहे. काही लोक म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग युजलेस आहे. तेही पूर्ण खरं नाहीये. पॉझिटिव्ह थिंकिंग पॉवरफुल आहे. पण जेव्हा ती रियालिटी सोबत जोडलेली असते. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे मला जमेल म्हणून मी शिकेन. टॉक्सिक पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे मला जमेल म्हणून मला काही शिकायची गरज नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे मी लॉस मधून लेसन घेईल. टॉक्सिक पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे लॉस झाला नाही असं मी प्लॅनिंग करेल. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे माझं फ्युचर माझ्या करंट सिच्युएशन पेक्षा चांगलं होऊ शकतं. पण टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे माझी करंट सिच्युएशन इग्नोर केली तरी प्रॉब्लेम आपोआप गायब होईल. फायनान्समध्ये डिनायल खूप महाग असतं. क्रेडिट कार्ड डेप्ट इग्नोर केलं तर इंटरेस्ट चालू राहतो. लोन ई-एम-आय इग्नोर केला तर पेनल्टी येते. इन्फ्लेशन इग्नोर केलं तर पर्चेसिंग पॉवर कमी होते. रिटायरमेंट इग्नोर केलं तर वय ऑटोमॅटिक वाढलेलं असतं. स्किल इग्नोर केलं तर स्पर्धा ऑटोमॅटिक वाढलेली असते. रियालिटीला इग्नोर करून कुणीही श्रीमंत होऊ शकत नाही. श्रीमंती देखील अट्रॅक्ट करता येत नाही. रियालिटी समजून तिच्यावर काम केलं तर श्रीमंती बिल्ड होते. आता ब्रॉडर इम्पॅक्ट बघूया. एखादा माणूस लॉ ऑफ अट्रॅक्शन चुकीच्या पद्धतीने समजतो.
तेव्हा तो 3 ट्रॅपमध्ये अडकतो. पहिला ट्रॅप ब्लेम. जर पैसा नाही आला तर त्याला वाटतं माझे थॉट निगेटिव्ह आहेत. मी इनफ बिलीव्ह केलं नाही. मी डिझर्व्ह नाही. हे डेंजरस आहे. कारण गरिबी आणि आर्थिक संघर्ष हे फक्त माइंडसेटमुळे नसतात. कधी इन्कम कमी असतं, कधी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असते, कधी हेल्थ इश्यू असतो, कधी एज्युकेशन कमी असतं, कधी लोकेशन डिसएडव्हान्टेज असतं, कधी बाजारात अनफेअरनेस असतो, कधी इकॉनॉमी स्लो असते. माइंडसेट महत्वाचा आहे, पण स्ट्रक्चर सुद्धा खूप महत्वाचं आहे. फक्त माइंडसेट सांगून गरीब माणसाला ब्लेम करणं चुकीचं आहे. दुसरा ट्रॅप आहे फेक गुरु. जेव्हा लोकांना वाटतं की विचारांनी पैसा येतो, तेव्हा कोणीतरी कोर्स विकू शकतं. 21 दिवसात मिलेनियर व्हायब्रेशन्स, सिक्रेट मनी कोड, हिडन मनिफेस्टेशन फ्रिक्वेन्सी, युनिव्हर्सल चेक टेक्निक आणि इग्नोरशी असे की आणि कोर्स विकणारा माणूस खऱ्या लॉ ऑफ अट्रॅक्शनला प्रॅक्टिकल वापर करतो. तो तुमचं डिझर्व ओळखतो, तुमची अनसिक्युरिटी ओळखतो, तुमची अर्जन्सी ओळखतो आणि त्यातून पैसा कमवतो. म्हणजे त्यानं युनिव्हर्स अट्रॅक्ट केलं नाही, त्यानं कस्टमर सायकोलॉजी समजली. तिसरा ट्रॅप आहे ऍक्शन डिले. लोक म्हणतात मी आधी परफेक्ट माइंडसेट बनवतो मग ऍक्शन घेईन. पण माइंडसेट ऍक्शनने बनते. तुम्ही जिमला गेल्यावर फिटनेस माइंडसेट मजबूत होतं. तुम्ही वाचायला लागल्यानंतर लर्निंग माइंडसेट मजबूत होतं. तुम्ही बजेट लिहायला लागल्यानंतर फायनान्शियल कंट्रोल मिळतो. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लागल्यानंतर इन्व्हेस्टर माइंडसेट बनतं. ऍक्शनच्या आधी कॉन्फिडन्स येत नाही, ऍक्शन नंतर इव्हिडन्स येतो, इव्हिडन्स नंतर कॉन्फिडन्स येतो. माणूस श्रीमंत होण्यासाठी व्हिज्युअलायझेशन करतो, पण त्यानंतर कॅलेंडर उघडा, अफर्मेशन म्हणा, पण त्यानंतर SIP मॅन्डेट सेट करा, विजन बोर्ड बनवा, पण त्यानंतर स्किल कोर्स कंप्लीट करा. बिग ड्रीम ठेवा, पण त्यानंतर खर्चाची एक्सेल शीट देखील भरा. आणि इथंच बहुतेक लोक थांबतात, कारण ड्रीम कम्फर्टेबल असतं, डेटा अनकम्फर्टेबल असतो. विजन बोर्ड सुंदर दिसतं, पण बँक स्टेटमेंटमध्ये सत्य दाखवलं जातं. अफर्मेशन सोपी असते, हॅबिट बदलणं खूप अवघड असतं. म्हणून खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला कम्फर्ट देत नाही, तो तुम्हाला कॉन्फ्रंट करतो. तो विचारतो तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं आहे का, की तुम्हाला श्रीमंत असल्याची फिलिंग हवी आहे? तुम्हाला फ्रीडम हवी आहे का, की फक्त लोकांना इम्प्रेस करायचं आहे? तुम्हाला वेल्थ बिल्ड करायची आहे, की फक्त लाईफस्टाईल रेंटवर घ्यायची आहे? एक मिडल क्लास घरात वाढलेला माणूस जेव्हा वेल्थ बिल्ड करायचा विचार करतो, तेव्हा त्याचं सर्वात मोठं युद्ध मार्केट सोबत नसतं, ते स्वतःच्या कंडिशनिंग सोबत असतं. आपल्याकडून होणार नाही, जास्त मोठा विचार नको, नोकरी सुरक्षित आहे, बाकी धोका आहे, लोक काय म्हणतील, अपयश आलं तर, ही वाक्य बाहेरून येतात, पण हळूहळू आतला आवाज बनतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सर्वात उपयोगी भाग म्हणजे आतला आवाज बदलणं. मी गरीब आहे पासून मी फायनान्शियल डिसिप्लिनड शिकतो इथपर्यंत. मला इन्व्हेस्टमेंट कळत नाही पासून ते मी दर आठवड्याला थोडं शिकतोय इथपर्यंत. माझ्याकडून पैसा राहत नाही पासून मी माझ्या पैशाला डायरेक्शन देतो इथपर्यंत. माझं नशीब खराब आहे पासून ते माझं डिसिजन सुधारू शकतो इथपर्यंत. ही भाषा बदलली की बिहेवियर बदलतं, आणि बिहेवियर बदललं की रिझल्ट बदलतो, पण तो स्लो आहे. आजच्या जगात लोकांना स्लो गोष्टी आवडत नाही. सगळं फास्ट पाहिजे. फास्ट मनी, फास्ट सक्सेस, फास्ट ट्रेडिंग प्रॉफिट, फास्ट बॉडी, फास्ट फेम, फास्ट फेम, फास्ट फ्रीडम. पण संपत्तीचा एक नियम आहे, जी गोष्ट खूप फास्ट असते ती अनेकदा फास्ट जाते देखील. लॉटरी माइंडसेट पैसा टिकवत नाही. लेव्हरेज माइंडसेट माणसाला उद्ध्वस्त करू शकते. ट्रेडिंग विदाउट रिस्क मॅनेजमेंट म्हणजे वेल्थ क्रिएशन नाही. लोन घेऊन लाईफस्टाईल दाखवणं म्हणजे सक्सेस नाहीये. फ्युचर इन्कम आधीच खर्च करणं आहे. खरी श्रीमंती अट्रॅक्टिव्ह वाटत नाही, कारण ती शांत राहते. ती EMI कमी करते, इमर्जन्सी फंड बनवते, इन्शुरन्स योग्य ठेवते, स्किल वाढवते, ऍसेट अक्युमुलेट करते, टॅक्स समजून घेते, रिस्क डायव्हर्सिफाय करते, टाइमचा रिस्पेक्ट करते. ही श्रीमंती इंस्टाग्रामवर व्हायरल होत नाही, पण आयुष्यात पीस देते. आता फायनल फ्रेमवर्क आठवा. लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून श्रीमंत व्हायचं असेल तर 5 गोष्टी करा. गोल क्लिअर ठेवा, हेल्दी मनी बिलीफ ठेवा, रिच डिसिजन मेकिंग ठेवा, अटेन्शन कंट्रोल ठेवा, कन्सिस्टन्सी ऍक्शन लूप. हे 5 शब्द फॅन्सी नाहीत, पण ते काम करतात. कारण ते तुमच्या इमॅजिनेशनला बिहेवियरमध्ये कन्व्हर्ट करतात, आणि बिहेवियरला कंपाऊंडिंगमध्ये. द सिक्रेटचं सर्वात मोठं सिक्रेट कदाचित हा नाही की युनिव्हर्स तुमचं थॉट ऐकतंय. कदाचित सिक्रेट हे आहे, मेंदू तुमचे थॉट ऐकतंय. तुम्ही स्वतःला जे सांगता
त्यावर तुमचं अटेन्शन ठरतं. तुमचं अटेन्शन तुमचं चॉईस ठरतं. तुमचं चॉईस तुमच्या सवयी ठरवतात. तुमच्या सवयी तुमचा कॅश फ्लो ठरवतात. तुमचा कॅश फ्लो काळाच्या ओघात तुमचं फायनान्शियल डेस्टिनेशन ठरवतात. पुढच्या वेळेला तुम्ही म्हणाल मला श्रीमंत व्हायचं आहे, तेव्हा फक्त कल्पना करू नका. एक प्रश्न विचारा, आज माझ्या कोणत्या निर्णयामुळं माझं फ्युचर, सेल्फ माझं आभार मानेल? कदाचित तो निर्णय मोठा नसेल. कदाचित तो फक्त ₹2000 एस-आय-पीचा असेल. कदाचित एका अननेसेसरी ई-एम-आय टाळणं असेल. कदाचित एक स्किल शिकण्याला सुरुवात करणं असेल. कदाचित खर्च लिहिण्याची सवय असेल. कदाचित चुकीच्या लोकांपासून किंवा चुकीच्या कॉन्टेंटपासून दूर जाण्याचं असेल. पण संपत्ती मोठ्या निर्णयानं तयार होत नाही. पण संपत्ती छोटे निर्णय सतत रिपीट केल्यानं तयार होते. इथं शेवटचा विचार, जर तुमचे विचार फ्युचर अट्रॅक्ट करत असतील, तर तुमच्या आजच्या सवयी काय अट्रॅक्ट करत आहेत? स्वातंत्र्य की आणखी एक ई-एम-आय? कदाचित हा प्रश्न तुमचा खरं सिक्रेट आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की एक कमेंट्स करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.